कुणाला काळजीच नाही माझी. आई आता तुला काय झालं तोंड पाडायला? आई तुला एक विचारू का ग? हा बोल. विजट झाली का ग तुम्हाला? का ग असं का म्हणायला? नाही ते असंच विचारलं. आता सगळे उसधूस करायला लागले मला. उसधूस करायला लागले म्हणजे? अगं आई, वहिनी मला सारखं म्हणत राहतात, तुम्ही लग्न करून कधी जाणार आहे, लग्न करून कधी जाणार आहे. आता मी माझं पाहिलं मला कधी लग्न करायचं कधी नाही. त्या भवानीला काय पडलंय? माझी पोर लग्न करत नाही तर इथंच राहीन. स्वतः तर काही कामाची नाही. हा कधी बोलली तुला ती तशी? काय मग बोलत राहतात. आज सकाळी सकाळी पण मला म्हणे कधी लग्न करून जाणार आहे म्हणे, कवर आमच्या मुळा उठत ह्याच्या बापाच्या घरून आणलं खाती का काय तू? मला बाई तू काय आम्हाला जड नाही. आणि ती काय मागून आली आणि तिखट झाली का काय? हे बघ, जोपर्यंत तुझं मन करते तोपर्यंत राहा. आम्हाला काय बी अडचण नाही बघ. मी आहे की तुझ्या पाठीशी. तू कशाला काळजी करते? पण आई माझं शिक्षण चालू आहे म्हणून मी लग्न करीत नाही. मग वहिनीने तर थोडं समजून घ्यायला पाहिजे ना. अगं तू कशाला तिच्याकडे लक्ष देते? मी हाय म्हणलं ना. हा बोलते मी तिच्या संग आल्यावर. तुझ्या पप्पा संग पण बोलते. आज जरा उशीरच झाला. नाही पण बरं झालं डबा नाही आणला. तू दुपारी सरळ जेवाय घरी जाऊ. तेवढ्यासाठी नाही तर इथं थांबा तिथं थांबा. तेच परवडतं आपल्याला. पण कांद्याचं उरकून या घरीच असतो मी. काय बाजाराचं काय सांगता येत नाही. आज आहे उद्या नाही. त्यापेक्षा संपून टाका सगळे काम. आज होऊन जाईल की. हा चला चला चला. ऐ अगं बसली काय तू बी लाग यांना कांदे काढायला? काढते म्हणजे उरकायची पटापटा काम करायची तिथं काय मांडी घालून बसली ती बघ. किती हा तुम्हाला काय एवढं पडलंय? अगं सांगतोय मी तिला. काढन गायचे शिंग गायला जड होत नाहीत. अगं ते सगळं ठीक आहे पण मी तिला फक्त सांगितलं तुला काय एवढं राग यायला लागला? काय यायला लागलं म्हणजे? हा आणि काय काय बोलती ही तिला? काय ग काय बोलली तू? काय बोलली? तू जड झालीस, लग्न कवा करून जाती? हा तुला काय करायचंय का? अहो तसं नाही आत्या, मी चांगल्या ह्याच्यानेच बोलत होती त्यांना. आता म्हटलं चांगलं वय झालंय, एवढं छान दिसतात, चांगल्या ठिकाणचं स्थळ आलं तर नाकारायचं कशाला. पण त्यांनी चुकीचं घेतलं. आम्ही समर्थ आहोत ना. तिला कधी स्थळ येते, कसा मुलगा पाहिजे काय बघायला, आम्हाला काही कळत नाही होय. अहो आत्या कशाला चुकीचं घेताय तुम्ही? आमचं जस्ट बोलणं चाललं होतं, बाकी काही नाही. मग ती कसं येऊन सांगते मला वहिनी अशी बोलली, वहिनी तशी बोलली म्हणून? उगीच सांगते का ती? अहो तुम्ही तरी बोला ना. अगं आई ती काय वाईट अर्थ नाही म्हणली ती. आणि काय चुकीचं बोलली का? वय निघून जाण्यापेक्षा एखादं कुठंतरी आपली तडजोड करावी लागते माणसाला. अरे पण ती शाळा शिकते की. कवर लग्न नाही करायचं तिचं मग? अहो करायचंय की, पण ती आता शिकते का नाही? शिक्षण घेते ती. अरे शिकत इथपर्यंत ठीक आहे, आता कवर आहे लग्न तर केलं पाहिजे ना. चांगलं सांगा गेलं परत त्याला जे करते तू. अय पुरी अरे काय बसली? काय करा तुम्हाला ही ना माय लेकरू तुम्ही. कांदे काढते. कोण कधी काढायची? असं कोण बसून मग काढते कशाला बसले मी? आई बघ ग बाई. अहो आम्ही आहे ना काढायला. का? लाड करशील तिचा. हे हे बघा बघा तात्या तुम्ही आहे ना त्याच्यावरून भांडण नका करू. मग आणि तुला बी काय पडलंय ग? हा हे आहेत ना दोघं बघायला तिच्या लग्नाचं? का तुलाच काय जबाबदारी एकटीला? पण म्हणून तर सांगितलं तिने, काय फरक पडतो? अहो सांगितलं पण काय माहितीये का, सांगण्याला पण नीट समजून सांगायचं ना तू तरी. का असं डायरेक्ट बोलतात? सांगितलं म्हणून काय नाही अडचण, पण पद्धत असते सांगायची एक. मला सगळा सांगायचं ना भाऊ तू. तुझा. मला सांगायचं ना, तिला कशाला बोलायचं तू? ती कोण काय नाही असं का तिची? असल ना, पण तिचा स्वभाव माहिती नाही बाई तुम्हाला. लाड आणि दुसरं काय? बरं लाड असू का द्या. आम्हाला? लाड नाही कसं आहे माहिती का, शेवटी बहीण आहे आपली. हा आज झालं वर्ष 2 वर्ष, नंतर तिच्या घरी जाईनच ना ती. निघा बघा घरचं. ए पुरी उठ. मग इथलं कोण कधी? तू जाते का घरी? नाही तिला लाव. आणि हे आई, तू जिथं काम करशील मी तिथं काम करणार आहे. मी नाही जाणार. कुठं? निघा 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 मग तू रानात करते का का घरी येते? चल मग तू घरी ये. चल मग. घरी. आणि तू किती काय काम आहे? दोघांचं काय काम मग? इथं कांदे काढ तू. ए तुझ्या घरी. ए लागा कामाला लागा. चल हे घे घे घे. लोकांचे कांदे काढ. चालेल तुम्ही करा तुमच्याच मनाचं. माझं कोण काढ की लवकर आता. तू पण एक आहे ना. दादा मला बोलायचं नाही बरं. हा बोलायचं नाही. आलो मी कपडे बदलून येतो, रानातली घालतो.